विषय असा आहे, खरं तर पहिली सुरुवात मी हे करतो की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं नाव बदलावं, कारण पृथ्वीराज चव्हाण हे खूप मोठे महान योद्धा होते, त्याच्यामुळे त्यांना ते नाव शोभत नाही। हिंदुत्वासाठी पृथ्वीराज चव्हाण या योद्ध्यांनी संघर्ष केला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भगवा आतंकवाद म्हणू नका, सनातनी आतंकवाद म्हणा। आता सनातन धर्म यांना शिकवायला लागेल का? यांना सनातन धर्म शिकायचा असेल तर पंढरीच्या वारीला यायला लागेल। सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म, सनातन धर्म म्हणजेच भगवा। ज्यावेळी बॉम्बस्फोटाचं प्रकरण निघालं तुमच्या काँग्रेसच्या काळामध्ये, ज्याचा निकाल आता विजयी निकाल लागला, साध्वी प्रज्ञाजी आणि सर्व काही आपले त्याच्यामध्ये आरोपी केले होते ते निर्दोष सुटले। त्याच्यानंतर त्या काँग्रेसच्या काळातच आरोप केले गेले की भगवा दहशतवाद, भगवा आतंकवाद, हे ह्यांच्या काळातच हे सगळं काय झालं। त्यावेळी त्यांना का भगवा शब्द आठवला नव्हता का? आता यांना भगवा शब्द का आठवायला लागला? आणि सनातन धर्म यांना आता जर एवढा अवघड वाटत असेल तर सनातन धर्म शिकवण्यासाठी जर यांनी जर आता महाराष्ट्राची माफी नाही मागितली तर सर्व वारकऱ्यांना घेऊन याच्या घरातच आम्ही घुसणार आहे। ही युवा सेनेतर्फे आम्ही त्यांना आज धमकी देतोय, डायरेक्ट धमकी देतोय। सनातन धर्म हा फार पुरातन धर्म आहे, तोच हिंदू धर्म आहे, तोच भगवा धर्म आहे, हे त्यांनी विसरू नये। आणि चव्हाण साहेब, आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे, सध्या युवा सेना आंदोलनात उतरली आहे, लवकरात लवकर माफी मागावी, नाहीतर मग महाराष्ट्रावर युवा सेना हे आंदोलन करून सर्व वारकरी घेऊन तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत। आहे मीरा भाईंदर शहरामध्ये असे किती प्रश्न आहेत, त्या टायमाला युवा सेना तुम्ही का नाही रस्त्यावरती उतरत? खड्डे किती रस्त्यावरती झाले? खरा मुद्दा आहे, तुम्ही प्रत्येक टायमाला खड्ड्यांचा मुद्दा घेता, कांद्याचे भाव वाढले घेता, पण धर्माबद्दल कधी तुम्ही प्रश्न विचारला खरे तर पत्रकार येत नाहीत, याचा मला थोडासा खंत वाटते। तुमचा प्रश्न योग्य आहे आणि या खड्ड्यांच्या समस्याबाबतही आम्ही युवा सेना आता उद्यापासून याच्या कामाला लागू। सन्माननीय मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून या शहराचे खड्ड्यांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, इतरही कुठले प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू। पण युवकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवत असतो। खड्ड्यांचा प्रश्न आहे, आम्ही नक्कीच आमच्या पालकवर्गाला सांगू याच्याकडे लक्ष द्या, परंतु ही धर्माची भावना होती म्हणून आम्ही या धर्माच्या भावनेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो। पण तुमच्या सूचनेचा आम्ही जरूर आदर करतो, या खड्ड्यांसाठी आम्ही मोहीम राबवू आणि आमच्या सन्माननीय आमचे जे मंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब यांच्याकडे ही आम्ही माहिती देऊन टाकू। ज्यांनी वक्तव्य केलं या विरोधामध्ये तुम्ही आज रस्त्यावरती उतरलात, काय सांगाल? मी तर पहिला तेच सांगेन, सर्वांना जय महाराष्ट्र। या हिंदू धर्माचा जे आपल्याला अभिमान वाटतो तो अभिमान मातीस डुलवण्याचं काम हे जे मंत्री लोक करतात। यांनी आज पृथ्वीराज आहेत यांनीच केला, तर त्यांचाच निषेध नाही। कोणीही हिंदू धर्माचा जो करेल, निषेध करेल किंवा हिंदू धर्माबद्दल वाईट शब्द बोलेल, युवा सेना नेहमीच त्या गोष्टीचा निषेध करेल आणि जे आंदोलन आहेत ते आंदोलनं करणार। त्यांना जिथपर्यंत अक्कल येत नाही तिथपर्यंत या आंदोलनाचा बोलतात स्वरूप त्यांना दाखवत राहणार।